जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागच्या 1 महिन्याभरापासून ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट म्हणजे महा टीईटी 2024 ची जी अंतरिम उत्तरसूची येणं अपेक्षित होती ती अंतरिम उत्तरसूची आजच्या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कशा प्रकारे आपल्याला उत्तरसूची पाहायची आहे, त्याच्यासोबत आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून जे आहे मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया काय आहे सध्याच्या घडीची प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेली माहिती। मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा 2024 संदर्भामध्ये एक प्रसिद्धी पत्र या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। त्यामध्ये ज्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार म्हणजे 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 ची अंतरिम उत्तरसूची, अंतरिम म्हणजेच काय आहे तात्पुरती स्वरूपामध्ये, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला ऑब्जेक्शन वगैरे घेता येतं। ठीक आहे, ती उत्तरसूची आत्ताच्या तारखेला जी आहे प्रसिद्ध करण्यात येत आहे। आता त्यामध्ये या परीक्षेसाठी पेपर 1 आणि पेपर 2 बाबत प्रश्नपत्रिकेमधील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत काही त्रुटी असेल, काही आक्षेप असेल तर ते परीक्षा परिषदेकडे आपल्याला जे आहे 16 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत पाठवता येणार आहेत। सदर आक्षेप किंवा त्रुटीबाबतचे जे निवेदन आहेत ते आपल्याला या ठिकाणी maha.tet.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये करायचं आहे। म्हणजे आपल्याला जर ऑब्जेक्शन असेलच काही तर ते ऑब्जेक्शन कसं घेणार आपण, तर आपलं जे पर्सनल लॉग इन आहे ते आपल्याला ओपन करायचं आणि त्या माध्यमातून ऑब्जेक्शन घ्यायचं। त्याची मी डिटेल्समध्ये जी काही तपशीलवार पद्धतीने प्रोसेस आहे ती उद्याच्या तारखेला दाखवणार आहे। सध्या फक्त आपण या ठिकाणी हेच बघणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला उत्तरसूची या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा आता यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ऑनलाईन या ठिकाणी संकेतस्थळावर परीक्षार्थींनी त्यांच्या लॉग इन मध्येच आपल्याला त्रुटी किंवा आक्षेप जे आहे ते नोंदवायचे आहे। त्यामुळे असे त्यानंतर आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परीक्षा परिषदेकडे पाठवता येणार आहे। आता आक्षेपाबाबत जे आहे लेखी निवेदन किंवा समक्ष किंवा टपालाद्वारे किंवा ईमेलद्वारे पाठवलं तर त्याचा विचार केला जाणार नाही। मित्रांनो मागे देखील जेव्हा मी तुम्हाला टीईटीच्या आन्सर कीच्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला आपल्या पर्सनल लॉग इन वरूनच जे आहे ऑब्जेक्शन घेता येतं, आपल्याला या ठिकाणी बाय पोस्ट म्हणा किंवा इतर कोणत्याही माध्यमातून ऑब्जेक्शन घेता येत नाही। पहिल्यांदा तर आपल्याला या ठिकाणी ठरवायचं की काही प्रश्न आहेत का तसे की ज्यामध्ये खऱ्याच अर्थाने आपल्याला ऑब्जेक्शन घेता येईल। जर तसं असेल तर मी निश्चितपणाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून गाईड करण्याचा प्रयत्न करेल। बघा त्यानंतर शेवटची एक सूचना या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे की विहित मुदतीमध्ये ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। म्हणजे 16 तारखेपर्यंत आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्शन नोंदवता येणार आहे। आपण आपल्या परीने या ठिकाणी माहिती करून घ्यायचं की आपण पास झालोय किंवा आपण फेल झालोय किंवा आपल्यासोबत नेमकं काय काय घडलेलं आहे त्या बाबतीमध्ये। बघा ही जी साईन आहे आपल्याला या ठिकाणी अनुराधा ओक ज्या की सध्याच्या घडीला आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे त्यांच्या वतीने या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि स्थळ दिलेलं आहे पुणे। आता आपल्याला जर या ठिकाणी पाहायचं झालं तर ही आहे अंतरिम उत्तरसूची, इंटरिम आन्सर की ज्याला आपण म्हणूया। बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे परीक्षा 10 तारखेला झालेली आहे। पेपर 1 to 5 या ठिकाणी माध्यम आहे मराठी आणि अंतरिम उत्तरसूची या ठिकाणी 11 डिसेंबर 2024 ला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा जनरली आपण एक गोष्ट या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक पेपर 1 असेल, पेपर 2 असेल किंवा कोणतंही मीडियम असेल ते 4 संच कोडमध्ये देण्यात आलं होतं ABCD। आता आपल्याला जो काही कोड असेल त्या कोड प्रमाणे आपल्याला प्रश्न क्रमांक 1 ए वाल्याचं जे आहे 2 नंबरचं उत्तर आहे, बी वाल्याचंही 2 नंबरचं आहे, सी वाल्यांचं 3 नंबरचं आहे, डी वाल्यांचं 4 नंबरचं आहे। अशा प्रकारे आपल्याला पूर्णच्या पूर्ण जे आहे या ठिकाणी जे 150 प्रश्न आहेत त्या 150 पैकी 150 प्रश्न
या ठिकाणी आपले चेक करायचे आहे आणि चेक केल्याच्या नंतर आपण स्वतः ठरवायचं आहे की आपल्याला एक्झॅक्टली किती मार्क्स मिळत आहेत। ही पेपर 1 ची गोष्ट आहे। त्यानंतर जे आहे ही आहे पेपर 2 ची गोष्ट आणि माध्यम मराठीच। मी अगोदर मराठी या ठिकाणी दाखवतोय। सेम टू सेम जे आहे याही ठिकाणी अशाच प्रकारचं तुम्हाला आन्सर की दिसत आहे। आपण आपली स्वतःची आन्सर की आपण जो काही बारकोड या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत म्हणजे झेरॉक्स कॉपी जे काही घेऊन आलेलो आहे त्या झेरॉक्स कॉपीच्या बळावर आपल्याला चेक करायचं आहे। लक्षात घ्या, जे उमेदवार या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, ओपनमध्ये त्यांना किमान 90 मार्क या ठिकाणी पासिंग करिता घ्यावे लागणार आहेत। आणि याच्या व्यतिरिक्त बघा अजून तरी यांनी कोणताही प्रश्न रद्द वगैरे काहीही केलेलं नाही, कोणताही प्रश्न चुकलेला आहे असंही डिक्लेअर केलेलं नाही। आणि जे कोणत्याही कॅटेगरीमधले उमेदवार आहेत, कोणत्याही सांगत आहे, ठीक आहे, ओपन सोडून त्या उमेदवारांना खऱ्या अर्थानं जे आहे 83 मार्क घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे, 83 मार्क। परंतु जर 83 नाही मिळाले आणि 1 मार्क त्यांना कमी आला म्हणजे त्यांना मिळाले 82 मार्क, तरी देखील ते उमेदवार या ठिकाणी पास होऊ शकतात। आता यामध्ये तुम्हाला सांगतो जे उमेदवार SCBC चे असतील, ठीक आहे, SEBC किंवा याच्या व्यतिरिक्त जे EWS मधले उमेदवार आहे त्यांना देखील या ठिकाणी 82च मार्क लागणार आहे। म्हणजे एकच गोष्ट तुम्हाला एका वाक्यामध्ये सांगतो आहे की ओपनच्या उमेदवारांना 90 मार्क आणि ओपनच्या व्यतिरिक्त जेवढे कॅटेगरी आहेत त्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी जे आहे किमान 82 मार्क लागतील। याच्या व्यतिरिक्त जे उमेदवार या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये आहे परंतु त्यांना कोणतं तरी समांतर आरक्षण लागू आहे, म्हणजे ते दिव्यांगमध्ये मोडतात किंवा प्रकल्पग्रस्त आहेत किंवा भूकंपग्रस्त आहेत किंवा अंशकालीन आहेत, तर अशाही उमेदवारांना पासिंग करिता फक्त 82 मार्कांची आवश्यकता आहे। म्हणजे हॉरिझॉन्टल त्यांना जर रिझर्वेशन असेल तरी देखील त्यांना 82 मार्काला या ठिकाणी पासिंग होऊ शकते। त्याच्यामुळे मित्रांनो आता कोणाला किती स्कोर आलेला आहे त्यांनी आता लगेच जे आहे आनंदानं स्कोर आपला या ठिकाणी कमेंट करा, बघूया किती जण आपले या ठिकाणी पास झालेले आहे। कारण आता इथून पुढे आपल्याला जे उमेदवार पास झाले, जे DED वाले आहेत आणि जे उमेदवार या ठिकाणी पास झाले त्यांनी टार्गेट ठेवायचं आहे टेट परीक्षेसाठी। कारण या टेट परीक्षेच्या बळावरच आपल्याला हक्काची नोकरी मिळणार आहे आणि हक्काची नोकरी जर मिळवायची असेल तर तुम्हाला IBPSच्या टिपिकल पॅटर्न प्रमाणे अभ्यास करावा लागेल। आणि टिपिकल IBPSच्या पॅटर्न प्रमाणे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मिशन टेट बॅच 2.0 जो की आत्ताच आम्ही लॉन्च केलेली आहे। यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे टेटच्या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकांची या माध्यमातून तुमची तयारी केली जाणार आहे। डेली लाईव्ह लेक्चर असेल, PDF नोट्स असेल, लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर सेम लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहता येणार आहे। सर्वच्या सर्व फॅकल्टी ही IBPS वाली आहे। उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की जे मॅथ रिझनिंग शिकवणारे ज्ञान वराळे सर आहेत ते स्वतः मागच्या 14 पासून IBPSला शिकवतायत आणि त्यांनी जेव्हा मागच्या वेळेस TITची परीक्षा दिली होती त्यांचा स्कोर 174चा होता। म्हणजे आपली जी काही पूर्ण टीम आहे ती अगदी एक्सपर्ट असलेली टीम आहे। या लोकांच्या सानिध्यामध्ये आपण अभ्यास करा, निश्चितपणाने तुमचा देखील स्कोर असा नक्की येईल की तुम्ही तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये हक्कानं शिक्षक म्हणून लागाल। आता जे उमेदवार अनफॉर्च्युनेटली TET पास करू शकले नाही परंतु त्यांच्याकडे जे आहे BEdची डिग्री आहे त्याही उमेदवारांनी डायरेक्टली जे आहे टेट परीक्षेसाठी तयारी करायची आहे। कारण BEd वाले उमेदवार विदाउट TET या ठिकाणी जे आहे टेट परीक्षेची तयारी करू शकतात। त्याच्यामुळे तुम्हा सर्वांनी या ठिकाणी आता आपला स्कोर कमेंट करायचा आहे आणि किंवा तुमच्या नजरेमध्ये काही प्रश्न जर का चुकीचे तुम्हाला वाटत असेल तर असे प्रश्न देखील तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे। आपण सर्वजण मिळून जे आहे त्याच्यावरती विचार विमर्श करू आणि खरंच जर प्रश्न चुकीचा असेल तर निश्चितपणाने आपण त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ।